आपल्या PYQ अनालिसिसच्या सीरीजमध्ये आपण आता एक नवीन टॉपिक घेत आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. MPSCनी गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये विविध परीक्षांमध्ये जे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन्स विचारलेले आहेत, ते सगळे आपण एकत्रितपणे अभ्यासणार आहे. याबरोबरच जे क्वेश्चनचं उत्तर असेल ते आपण डिस्कस करूयात. पण इतर जे शब्द असतात ऑप्शनमध्ये दिलेले, त्यांचे देखील मीनिंग मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर ॲक्च्युअली वन वर्ड सबस्टिट्यूशन्स लक्षात कसे ठेवायचे, व्होकॅब्युलरी कशी इम्प्रूव्ह करायची, या सगळ्याबद्दल आपल्या या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं असणार आहे. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही हे जे लेक्चर आहे ते तुमच्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना देखील या लेक्चर सिरीजला फॉलो करायला सांगा, कारण आपण आत्तापर्यंत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते डिस्कस करणार. त्याशिवाय रूट वर्ड्स कसे ओळखायचे आणि त्याच्यावरून तुमची व्होकॅब्युलरी कशी बिल्डअप करायची याबद्दल आपण डिस्कशन केलेलं असणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण थोडक्यात समजून घेऊयात की वन वर्ड सबस्टिट्यूशन्स नक्की असतात काय. आपण याला मराठीमध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द असं म्हणतो. म्हणजे आपल्याला एक शब्द समूह दिलेला असतो किंवा एक वाक्यरचना असते आणि त्याबद्दल आपल्याला एका शब्दामध्ये थोडक्यात काहीतरी माहिती द्यायची असते. शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन असं म्हणू शकतो. हे जे आपल्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द विचारलेले असतात, हे MPSC मध्ये तरी आपल्याला डायरेक्ट विचारलेले दिसतात. म्हणजे एक क्वेश्चन दिलेला असतो, याचं मीनिंग काय, क्लोजेस्ट टू द मीनिंग वगैरे अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात सिनॉनिम्सच विचारलेले असतात. कधी कधी एखाद्या वेळेस फिल इन द ब्लँकच्या क्वेश्चन्समध्ये देखील आपल्याला इथे हे विचारलेलं असू शकतं. आणि खूप रेअरली म्हणजे जे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या मीनिंग ओळखून मग तुम्हाला एरर डिटेक्शनमध्ये पण हे एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं. पण अशा पद्धतीचं म्हणजे हे जे काही डिफिकल्टी लेवल आहे अशा पद्धतीचं क्वेश्चन येण्याची शक्यता थोडी कमी आहे. पण बेसिकली वन वर्ड सबस्टिट्यूशन्स नक्की कसे अभ्यासाचे असतात हे तुम्हाला एकदा समजलं तर तुम्हाला या गोष्टीसुद्धा लक्षात राहतील. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे रूट वर्ड्स ओळखता येणं. तुम्हाला जर रूट वर्ड्स लक्षात राहत असतील तर तुम्हाला भरपूर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स गेस करता येतात, कारण तुम्ही व्होकॅब्युलरी जास्तीत जास्त पाठ करण्यावरती भर देता, पण ऐनवेळी परीक्षेमध्ये आठवत नाही. त्यामुळे तुम्ही जर हे रूट वर्ड्स कसे असतात हे गेस करायला शिकलात तर ॲटलिस्ट तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचण्याची मदत होईल. रूट वर्ड्सवरून आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स कसे लक्षात ठेवतो याचा आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकली क्वेश्चन सोडवत आहे त्यावेळेसच अनालिसिस करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द बेस्ट अल्टरनेटिव्ह टू डिस्क्राईब द टाईप ऑफ पर्सन इन द गिवन सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये आपल्याला कशा पद्धतीची ती व्यक्ती आहे हे ओळखायचं आहे. ही फिअर्स ऑफ बीइंग इन पब्लिक प्लेसेस व्हेअर देअर आर मेनी अदर पीपल. या ठिकाणी भीती वाटणे आणि पब्लिक प्लेसेस हे दोन आपल्यासाठी कीवर्ड आहे आणि यावरच आपल्याला आपला जो काही वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे हा गेस करायचा. जनरली इथे आता तुम्ही ऑप्शन्स बघा, क्लॉस्ट्रोफोबिक, ॲगॅरोफोबिक, हायड्रोफोबिक आणि इसेंट्रिक असे 4 शब्द दिसतात. यात एक शब्द आहे तो म्हणजे फोबिक. आता फोबिक हा जो शब्द आहे हे ॲक्च्युली ॲडजेक्टिव्ह आहे आणि फोबिया हा असा ॲक्च्युअल शब्द आहे. फोबिया म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची भीती वाटणे. ओके? आणि तुम्हाला जर लक्षात आलं की आपल्याला दिलेल्या ऑप्शनमध्ये फोबिया हा शब्द आहे, म्हणजे इथे भीती वाटण्याशी संबंधितच असणार आहे. त्यामुळे फिअर इज इक्वल टू फोबिया, म्हणजे हे दोन्ही सिनोनिम्स आहेत हे लक्षात ठेवायचं. आणि जर आपण फोबिक म्हटलं असेल तर ही एक व्यक्ती असणार आहे. आपण या क्वेश्चन पुरतं जर बघितलं तर इथे आपल्याला दिलेलं आहे की तो एक असा व्यक्ती आहे, म्हणजे इथे पर्सन शब्द आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. त्यामुळे आपण फोबिक असंच एंडिंगला आलेलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. यावरून तुम्हाला गेस करायला सोपं जातं. ही खूप बेसिक गोष्ट आहे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कारण कधी कधी आपण वाचताना गडबड करतो. फोबिया असंच लिहिलेलं असेल तो ऑप्शन जर आपण सिलेक्ट केला तर आपलं उत्तर चुकू शकतं. त्यामुळे आपण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत यासुद्धा परीक्षेमध्ये स्ट्रेसमुळे अजिबात विसरता कामा नयेत. ओके? आता आपण हे जे शब्द आहेत यांचं डिस्कशन करूयात. एक तर पहिली गोष्ट आपल्याला भीतीसंबंधी ओळखायचं आहे, त्यामुळे फोबिक हा शब्द आपल्याला शेवटला आलेला असला पाहिजे. ऑप्शनमधला पहिला शब्द आहे क्लॉस्ट्रोफोबिया. आता क्लॉस्ट्रो हा शब्द जो आहे हा एखाद्या बंदिस्त जागेसाठी वापरलेला असतो. त्यामुळे बंदिस्त जागेची भीती वाटणे म्हणजे काय असतं, क्लॉस्ट्रोफोबिक. आणि आता तुम्हाला एक याचं सिनॉनिम म्हणजे इंग्लिशमध्ये मी मुद्दामून तुम्हाला मीनिंग देत आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला जर एखाद्या वेळेस मॅच द पेअर्स, फिल इन द ब्लँक्स अशासाठी जर हा प्रश्न आला तर इथे एन्क्लोज्ड हा शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा असेल. जर क्लॉस्ट्रोफोबिक म्हणजे काय असं विचारलं तर वन हू हॅज फिअर ऑफ एन्क्लोज्ड प्लेसेस, म्हणजे काय, अशी जागा जिथे बंदिस्त आहे, सगळ्या बाजूनी तिथे आपण पॅक केलेलं आहे अशा अर्थाने हे असतं. सेकंड शब्द आहे अगारो. याचा अर्थ असतो खूप जास्त एखादा जनसमुदाय असते, जास्त माणसं असतील तर त्यांची भीती वाटणे. ओके, अगारोचा काय अर्थ असणार आहे, जनसमुदाय, आणि त्याची भीती वाटणारा म्हणजे अगारोफोबिक. आणि थर्ड ऑप्शनमध्ये दिलेला आहे हायड्रो. सगळ्यांना माहिती असेल
हायड्रो हा शब्द आपण पाण्याशी संबंधित आहे, जल आपण त्याला म्हणू शकतो. यावरून तुम्ही हायड्रो हा शब्द लक्षात ठेवायचा. आणि हायड्रोफोबिक म्हणजे काय, ज्याला पाण्याची भीती वाटते. आणि ऑप्शनमध्ये फोर्थ शब्द जो आहे तो आहे इसेंट्रिक. आता इथे कुठेही आपल्याला फोबिया हा शब्द दिलेला नाहीये किंवा फोबिक असं म्हटलेलं नाहीये. त्यामुळे हा ऑप्शन जो आहे हा तुम्ही अगदी सुरुवातीला एलिमिनेट केला असता तरी चाललं असतं. इसेंट्रिकचा अर्थ असतो की विक्षिप्त माणूस, म्हणजे आपण त्याला स्ट्रेंज किंवा वियर्ड असं म्हणू शकतो. किंवा आणखीन एक सोप्या भाषेत लिहायचं झालं तर ॲबनॉर्मल हॅबिट्स असणारा. ओके, अ पर्सन हू हॅज ॲबनॉर्मल हॅबिट्स, आपण त्याला काय म्हणायचं असतं, इसेंट्रिक. क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन, आणि आपण बाकी शब्दांचे मिनिंग्स काय आहेत ते देखील बघितलं आहे. सेकंड क्वेश्चन बघूया. चूज द वर्ड ऑर फ्रेज नियरेस्ट टू द गिवन वर्ड. ॲफ्लुएंट. ॲफ्लुएंट हा शब्द असा असतो की जो सढळ हाताने मदत करत असतो, म्हणजे आपण जे दानशूर व्यक्ती वगैरे म्हणतो ना त्या अर्थाने, सढळ हाताने मदत करणारा. आणि ज्याच्याकडे भरपूर म्हणजे संपत्ती आहे, तो असा श्रीमंत आहे, तो व्यक्ती सगळ्यांना मदत करत असतो, त्याला म्हणायचं असतं ॲफ्लुएंट. आणि इथे आता शब्द दिलेला आहे ऑप्शन्समध्ये. पहिला आहे मायझरली. याचा अर्थ असतो कंजूस माणूस. आणि कंजूसला आणखीन एक शब्द आहे, तो म्हणजे क्लोज फिस्टेड. आता तुम्हाला हे सिनॉनिम्स सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जिथे शक्य आहे तिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितली जाईल, त्यामुळे तुम्ही तुमच्या नोट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायला विसरू नका. मायझरली हा शब्द आहे जो आपण कंजूस व्यक्तीसाठी वापरतो. आणि त्यानंतर इथे सेकंड ऑप्शनमध्ये दिलेला आहे वेल्दी. वेल्दीचा अर्थ काय असतो, ज्याच्याकडे भरपूर आहे, समृद्ध आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, तो समृद्ध असणे म्हणजे सुद्धा वेल्दी असणे, आणि त्यामुळे आपण त्याच्याशी सिनॉनिम असणारा शब्द म्हणजे ॲफ्लुएंट हे लिहून घेऊ. थर्ड ऑप्शनमध्ये दिलेला आहे स्पेंड थ्रिफ्ट. स्पेंड थ्रिफ्ट हा शब्द थोडासा व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्स्ट्रा वॅगंट असा त्याचं एक मिनिंग असतं. एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे काय, जो जास्त खर्च करतो तो. म्हणजे इथे हा जो खर्च करत आहे हा वायफळ खर्च असतो. ओके, वायफळ खर्च करणारा म्हणजे तो खर्च करताना कशाचाही विचार करत नाही, भरपूर प्रमाणात, जास्त प्रमाणात करतो, त्यामुळे आपण त्याला स्पेंड थ्रिफ्ट म्हणतो, किंवा मग तुम्ही त्याला एक्स्ट्रा वॅगंट हा शब्द सुद्धा लिहू शकता. त्यानंतर इथे फोर्थ ऑप्शन दिलेला आहे फ्रुगल. आणि हा जो व्यक्ती असतो हा फक्त गरजेपुरतं खर्च करतो. ओके, गरजेपुरते खर्च करणारा. आता आपण इथे काय काय बघितलं, खर्चाशी संबंधित आहे, म्हणजे जो ॲफ्लुएंट आहे हा वेल्दी सुद्धा आहे. मायझरली म्हणजे कंजूस आहे. आता मायझरलीचं जे काही सिनोनिम आहे हे फ्रुगल असू शकतं, पण जो फ्रुगल असतो तो गरजेपुरता खर्च करतो, आणि कंजूस माणूस तेवढं पण करायला थोडंसं काकू करतो. आणि स्पेंड थ्रिफ्टमध्ये जास्तीत जास्त खर्च करत आहे, तर खर्च करत असताना कुठल्याही पद्धतीचा विचार केला जात नाही. सेकंड क्वेश्चनचा आन्सर सेकंड ऑप्शन असणार आहे, कारण इथे आपल्याला लक्षात येत आहे ॲफ्लुएंट म्हणजेच वेल्दी. थर्ड क्वेश्चन आहे मॅच द पेअर्सचा. इथे आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन्स दिलेले आहेत, आणि त्यांचं एक्सप्लेनेशन पार्ट ए मध्ये दिलेलं आहे, कॉलम ए मध्ये. ते आपल्याला आता फक्त मॅच करायचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, पहिल्यांदा वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वाचायचे, म्हणजे तुमचा वेळ वाचणार आहे. जनरली आपण काय करतो, वाचत असताना लेफ्ट साईडने सुरुवात करतो वाचायला, त्याच्यामुळे आपण इथे लक्ष देतो. पण थोडंसं स्मार्टली काम करा. इथे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स दिलेले असतील तो कॉलम पहिल्यांदा वाचा, म्हणजे तुम्हाला जे माहिती आहे त्याचं एक्सप्लेनेशन समजेल. एक्सप्लेनेशन वाचल्याशिवाय तुम्हाला आन्सर गेस करता येणारच नाहीये, पण माहितीतला एखादा शब्द आहे का हे सुरुवातीला बघा. आता जर तुम्ही इथे शब्द वाचला जिप्सी, तर जिप्सी म्हणजे भटकी जमात आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मग इथे असणारा एक सोपा शब्द आहे तो म्हणजे एस्केपिस्ट. आता एस्केप म्हणजे बाहेर पडणे, हे आपल्याला माहिती आहे. मग एस्केपिस्ट म्हणजे कोण, जो पळून जात आहे किंवा निघून जात आहे अशा अर्थाने. मग ह्याचं एक्सप्लेनेशन आपण इकडे शोधत असताना आपल्याला आन्सर ऑप्शन एलिमिनेट करण्यासाठी स्कोप राहतो. आता आपण एक जे पहिल्यांदा एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते बघूयात. वन हू ट्राईज टू अवॉइड रियालिटी. मग आता तुम्हाला एस्केपिस्ट हा शब्द माहिती आहे की जो पळून जाण्याचा प्रयत्न करतो, किंवा म्हणजे ॲक्सेप्ट करत नाही रियालिटीमध्ये जे काही चाललं आहे, अवॉइड करत आहे, टाळाटाळ करत आहे, या अर्थाने आपण एस्केपिस्ट हा शब्द वापरलेला असतो. मग ए फोर्थ सांगणारे ऑप्शन फक्त आपण ठेवायचे, आणि बाकीचे जे ऑप्शन्स आहेत हे आपण एलिमिनेट करू. आणि मग इथे देखील आता जे काही सिमिलर आहे ते आपण गेस करायचं नाही, किंवा त्याच्यावरती आपण फार काम करायचं नाही. जे काही दुसरे राहिलेले ऑप्शन्स असतील, म्हणजे आता फक्त आपल्याला बी आणि डीचं जे एक्सप्लेनेशन आहे ते टॅली करून बघायचं आहे. मग आपण बी जे एक्सप्लेनेशन आहे ते वाचायला सुरुवात करूयात. अ पर्सन बिलॉंगिंग टू अ वॉन्डरिंग रेस. आता इथे वॉन्डर शब्द आहे, वंडर नाही. ओके, आपण होमोनिम्सबद्दल अभ्यास केलेला आहे, पण तिथे आपण हा क्वेश्चन घेतलेला नव्हता किंवा हा शब्द बघितला नव्हता. वॉन्डर म्हणजे भटकणे किंवा फिरणे. ओके, आणि वंडर म्हणजे विचार करणे किंवा आश्चर्य वाटणे. ठीक आहे, विचार किंवा आश्चर्य. आणि इथे आपल्याला कळत आहे की भटकी जमात आहे, आणि हा आपल्याला शब्द माहिती असतो, आपण कुठेतरी ऐकलेलं असतं, त्यामुळे आपल्याला हे गेस करणं सोपं जाणार आहे.
व बी फर्स्ट आपल्याला मिळत आहे, तर आपला आन्सर थर्ड ऑप्शन असणार आहे. हे तुम्ही लगेचच गेस करू शकता. थर्ड क्वेश्चनचा आन्सर थर्ड ऑप्शन असणार आहे, पण आपण जे बाकीचे शब्द आहेत त्यांचं मिनिंग काय आहे ते बघूयात. जिप्सी आणि एस्केपिस्ट बद्दल आपल्याला समजलं. आता 2 ऑप्शन्स राहिलेले आहेत. वन हू बिलीव्हज इन फेट. फेट या शब्दाचा अर्थ असतो नशीब किंवा दैव. जो नशिबावर किंवा दैवावर विश्वास ठेवतो, त्या व्यक्तीला काय म्हणायचं असतं? फॅटलिस्ट. आणि त्यानंतर मग आता एक राहिलेला ऑप्शन आहे, तो आहे क्रेड्युलस. क्रेड्युलसचा अर्थ काय असतो, की एखादी भोळसर व्यक्ती. म्हणजे आपण त्याला भोळसट आहे असं म्हणतो, कारण तो कशावरही विश्वास ठेवतो. मग इथे त्याचं एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे? वन हू बिलीव्हज व्हेरी इझिली. तो कोणावरही, कशावरही चटकन विश्वास ठेवतो, तो व्यक्ती काय असतो? क्रेड्युलस. आणि आपण होमोनिम्सचा अभ्यास करत असताना इनजेन्युअस असा एक शब्द बघितलेला होता. आणि तो सुद्धा भोळा असणे, म्हणजे भाबडी व्यक्ती वगैरे आपण म्हणतो ना, भोळा भाबड्या, त्या अर्थानेच हा शब्द आपण वापरलेला होता. त्यामुळे इनजेन्युअस हे ह्याचं सिनॉनिम असणार आहे. आणि हा जो शब्द आहे, हा आपण PYQ मध्ये बघितलेला आहे, त्यामुळे हा आपल्यासाठी सिनॉनिम म्हणून महत्त्वाचा आहे. ओके, त्यामुळे हा शब्द सुद्धा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहू शकता. या क्वेश्चनचा आन्सर आपण थर्ड ऑप्शन आहे, हे मगाशीच बघितलेलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आर्बिट्रेटर. आपण जी वन वर्ड सबस्टिट्यूशन्सची फास्ट ट्रॅक रिव्हिजन केलेली आहे, त्यामध्ये साधारण 100 वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मी एकाच लेक्चरमध्ये घेतले होते. ते लेक्चर एकदा तुम्ही नक्की बघा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. त्यामध्ये हा आर्बिट्रेटर शब्द देखील आपण बघितलेला होता. आता तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करत असताना या शब्दाबद्दल ऐकलेलं असणार आहे, त्यामुळे तुम्हाला आर्बिट्रेटर म्हणजे नक्की काय हे माहिती असेल. तो कम्प्लीट द सेंटेन्स चुझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. यामध्ये आपल्याला एक्सप्लेनेशन्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे अ पर्सन हू बायज गुड्स फ्रॉम द प्रोड्यूस अँड सेल्स देम टू कस्टमर. इथे आपण बाईंगशी रिलेटेड काहीतरी बोलत आहे, म्हणजे प्रोड्यूस आणि सेल्सबद्दल तो एक मध्यस्थीचं काम करत आहे आणि त्याला आपण आर्बिट्रेटर नाही म्हणत, त्याला म्हणत असतात मिडलमॅन. मिडलमॅन. हे तुम्हाला हा वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा समजत आहे, हे लक्षात ठेवा, कारण हे जे ऑप्शन्स असतात हेच आपल्याला कधीतरी पुढे परीक्षेमध्ये एखादा नवीन प्रश्न म्हणून येऊ शकतात. त्यामुळे या साध्या वाटणाऱ्या आपण बेसिक गोष्टी सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. सेकंड आहे अ पर्सन हू गिव्ज यू सोशल असिस्टन्स. हा क्वेश्चन किंवा जे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, हे ॲक्च्युली MPSCचं जरा आवडतं आहे. फिलॅन्थ्रोपिस्ट हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकलेला असणार आहे आणि आता जी आपण रिसेंटली पेपर झालेले आहेत ग्रुप बीचे मुख्य परीक्षेचे, त्यामध्ये हा शब्द आपण बघितलेला होता. फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे काय? जो सगळ्यांना मदत करतो आणि हा निस्वार्थीपणे मदत करत असतो, त्यामुळे ह्याला अनसेल्फिश असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. हे ह्याचं सिनॉनिम आहे, फक्त मी तुम्हाला माहिती असण्यासाठी सांगते. थर्ड आहे अ पर्सन हू ॲडव्होकेट्स अ पर्टिक्युलर कंपनीज प्रॉडक्ट. इथे ॲडव्होकेटबद्दल लिहिलेलं आहे, पण ही व्यक्ती जी आहे ही फक्त एका पर्टिक्युलर कंपनीचीच बाजू घेणार असते किंवा त्याला प्रमोट करणार असते, त्यामुळे आपण त्याला अँबॅसेडर असा एक शब्द लिहू शकतो. अँबॅसेडर. त्यानंतर फोर्थ आहे अ पर्सन हू इज अपॉइंटेड बाय द पार्टीज टू सेटल देअर डिस्प्यूट. म्हणजे असा एखादा व्यक्ती जो दोन गटांमधले तंटे, वाद, विवाद मिटवण्यासाठी निवडला गेला आहे, नियुक्त करण्यात आलेला आहे. इथे आपण जलवाद जे असतात त्यांच्याबद्दल सुद्धा एकदा डिस्कशन केलेलं होतं आधीच्या लेक्चर्समध्ये. तिथे आपण हा शब्द बघितलेला होता, की तिथे जो काही व्यक्ती असेल, की जी काही न्यायनिवाडा करणारी व्यक्ती आहे, त्याला आपण काय म्हणतो? आर्बिट्रेटर. त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? फोर्थ ऑप्शन. फोर्थ क्वेश्चनचा ऑप्शन आहे फोर्थ ऑप्शन. आणि आधीचे जे शब्द आहेत हे तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन म्हणून लिहून घ्या. फिफ्थ क्वेश्चन आहे वन हू पोझेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज. म्हणजे तो तसा नाहीये, पण तो असं दाखवत आहे की मी खूप छान आहे. याच्यासाठी आता आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन शोधायचं आहे. मी मगाशी सांगितलं तसं फिल इन द ब्लँकसाठी आपल्याला इथे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आलेला आहे. पहिलं आहे हायब्रो. याचा अर्थ काय असतो? उच्चभ्रू व्यक्ती. म्हणजे जो चांगला सुशिक्षित आहे किंवा मग आपण त्याला वेल मॅनर्ड, वेल कल्चर्ड असं म्हणू शकतो. की वेल कल्चर्ड हा शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर एक नेक्स्ट शब्द दिलेला आहे हंबग आणि याचा अर्थ असतो फसवा माणूस. हे फसवा म्हणजे एखादी व्यक्ती जर फसवत असेल, जे आहे ते दाखवत नाहीये, मात्र वेगळंच काहीतरी असल्याचा भास घडवून आणत असेल, तर त्या व्यक्तीला म्हणायचं असतं हंबग. ओके, त्याला तुम्ही फसवा किंवा मग खोटारडा सुद्धा म्हणू शकता. आणि याच्यासाठी इंग्लिशमध्ये सिनोनिम काय असणार आहे मग? डिसेप्टिव्ह. त्यानंतर एक शब्द आहे स्मार्ट. आता स्मार्ट म्हणजे हुशार, आपल्याला सगळ्यांना माहिती असतं आणि हुशारसाठी तुम्ही मग एक सिनोनिम लिहू शकता, क्लेव्हर, वाईज किंवा मग आणखीन एक शब्द आहे एलिगंट. असे शब्द तुम्ही याचे सिनोनिम्स म्हणून घेऊ शकता. फोर्थ ऑप्शन आहे हुडू. या शब्दाचा अर्थ असतो एखाद्या व्यक्ती मागे बॅड लक आहे.
म्हणजे त्याचं सगळ्याच बाबतीत नुकसान होत आहे, त्याचं काही चांगलं होत नसेल, म्हणजे आपण ह्याला थोडक्यात साडेसाती सुद्धा म्हणू शकतो किंवा मग आपण त्याला दुर्दैव सुद्धा म्हणू शकतो. ओके. दुर्दैव, एखाद्याचं दुर्दैव म्हणजे काय, सगळं त्याच्या नशिबात चांगलंच होत नाहीये, काही ना काही त्याच्या मागे वाईट गोष्टी लागलेल्या आहेत. अशा अर्थाने हुडू असा एक शब्द असतो. या सगळ्या शब्दांचे अर्थ बघितल्यानंतर आपल्याला एक लक्षात येत आहे, की अशी व्यक्ती दॅट पोजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज. म्हणजे तो जसा आहे तसं न दाखवता काहीतरी वेगळंच असण्याचा आव आणत आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो, की तो खोटरडेपणा करत आहे. म्हणून इथे हंबग हा शब्द आपला आन्सर म्हणून आपण सिलेक्ट करू शकतो. क्वेश्चन नंबर 5चा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. पुढचा क्वेश्चन आहे अ हेंचमॅन इज अ डॅश. हेंचमॅन हा शब्द आहे. आता जो क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, आयोगाकडून हा प्रश्न रद्द करण्यात आला होता कारण इथे टायपिंग एरर होता. एचच्या जागी एल टाईप झालं होतं. त्यामुळे हा क्वेश्चन त्यांनी नंतर रद्द केला होता. म्हणून मी करेक्ट करूनच मग जे काही क्वेश्चन आहे ते इथे लिहिलेलं आहे. हेंचमॅनचा अर्थ असतो एखाद्या व्यक्तीला समर्थक असणे. म्हणजे आपण त्याला विश्वासू समर्थक पण म्हणू शकतो, की जो आपण त्याच्यावरती भरोसा ठेवू शकतो आणि आपल्याला त्याचा पाठिंबा नेहमी असतो. त्या व्यक्तीला म्हणायचं असतं हेंचमॅन. ऑप्शनमध्ये दिलेला आहे फेथफुल सपोर्टर, त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 6चा आन्सर असणार आहे फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन आहे स्ट्रॉंग एनिमी, एनिमी म्हणजे शत्रू. थर्ड आहे ऑनेस्ट मॅन आणि फोर्थ आहे टिमिड मॅन. आता हा टिमिड जो शब्द आहे हा पण आपल्याला आता रिसेंट झालेल्या पेपरमध्ये आलेला होता. म्हणजे रोहिणीचं काहीतरी ते एक्झाम्पल होतं. त्यात ब्रेव आणि टिमिड असे 2 शब्द होते. टिमिड म्हणजे काय, भित्रा, भित्रा माणूस किंवा जो काही डेअरिंग करत नाही, धाडस दाखवत नाही, त्या व्यक्तीला आपण टिमिड म्हणू शकतो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. मॅच द पेअर्स. आणि मी मगाशी सांगितलं तसं जे शब्द माहितीतले आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन शोधण्याचा प्रयत्न करा. इथे पहिल्यांदा दिलेला आहे मेडन. आता मेडन स्पीच हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल, म्हणजे जो सुरुवातीला भाषण करतो, पब्लिक प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा बोलण्याची सुरुवात करतो, त्या स्पीचला मेडन स्पीच म्हटलेलं असतं. नंतर आहे हायब्रो. मगाशीच हा शब्द आपण बघितला होता. ओके, हायब्रो म्हणजे BRO नाही बरं का, इथे पुढे W पण दिलेला आहे. हायब्राव याचा आपण अर्थ बघितला उच्चभ्रू, बरोबर, उच्चभ्रू. डेब्यू म्हणजे आता आपल्याला हा शब्द ऐकून कितीतरी वेळा माहिती असतो, की एखाद्या ॲक्टरनी किंवा ॲक्ट्रेसनी या मूव्हीमधून डेब्यू केलेला आहे. म्हणजे डेब्यू हा शब्द तुम्हाला माहिती आहे. इथे तुम्हाला स्पेलिंगसुद्धा लक्षात ठेवावं लागेल. डेब्यूच्या स्पेलिंगमध्ये शेवटला टी येतं, पण आपण ते सायलेंट ठेवलेलं आहे. त्याचा उच्चार आपण करत नाही. पण डेब्यू हा शब्द तुम्हाला माहिती आहे, तर त्याचं एक्सप्लेनेशन पहिल्यांदा शोधायला सुरुवात करा. ठीक आहे, डेब्यू म्हणजे काय, पदार्पण करणे. पदार्पण, एखाद्या फील्डमध्ये पहिल्यांदा आपण एंट्री करतो. कॉलम ए मध्ये आपल्याला जे एक्सप्लेनेशन्स दिलेले आहेत त्यात मग आता आपण डेब्यूसाठी जे काही एक्सप्लेनेशन आहे का ते शोधूयात. फर्स्ट अपिअरन्स इन पब्लिक, हे मे बी असू शकतं, तरी एकदा चारी वाचून घ्या काय आहेत ते. अ मॉर्नफुल सॉन्ग, मॉर्नफुल म्हणजे काय, सॅड, दुःखी, फॉर द डेड. थर्ड आहे वन हू एक्झिबिट्स आणि फोर्थ आहे फर्स्ट व्हेंचर ऑफ अ पर्सन. चारही एक्सप्लेनेशन्स वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येत आहे की पहिल्यांदा एखाद्या गोष्टीत आपण पदार्पण करत आहोत किंवा पहिल्यांदा पब्लिकली अपिअर होत आहोत, याला आपण डेब्यू म्हणतो. त्यामुळे हा ओळखीतला माहितीतला शब्द आहे, तर आपण ए थर्ड असे जे सांगणारे ऑप्शन्स आहेत ते फक्त ठेवूयात आणि बाकीचे ऑप्शन्स एलिमिनेट करूयात. मग आता बीमध्ये तर आपल्याला दोन्ही ठिकाणी सेम मिनिंग दिलेलं आहे, सेम एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यामुळे आपण फक्त सी आणि डीमध्ये जे ऑप्शनमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन्स दिलेले आहेत तेवढेच व्हेरीफाय करूयात. सी मध्ये लिहिलेलं आहे वन हू एक्झिबिट्स. आता तुम्ही एक्झिबिशन हा शब्द ऐकलेला असेल. एक्झिबिशन म्हणजे काय, प्रदर्शन, बरोबर. मग आता एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन, तर वन हू एक्झिबिट्स म्हणजे काय, जो जास्त शो ऑफ करतो किंवा तो जास्त प्रदर्शन करतो त्या व्यक्तीला काय म्हणायचं हे इथे सांगितलेलं आहे. आणि जो व्यक्ती खूप शो ऑफ करतो किंवा खूप माझं कसं सगळं चांगलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याला म्हणत असतात इगोटिस्ट. आता इथे इगोटिस्ट असा शब्द आहे, म्हणजे इगोइस्ट काय असतं हे आपल्याला माहिती आहे. इगोइस्ट म्हणजे काय, अशी व्यक्ती की जी स्वतःचं फार कौतुक करत असते त्याला म्हणायचं इगोइस्ट. आणि इगोटिस्ट म्हणजे काय, माझ्याकडे जे काही चांगलं आहे ते फार दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो, तो शब्द आहे. म्हणजे तुम्हाला एकाच क्वेश्चनच्या आपल्या या एक्सप्लेनेशनमध्ये वेगवेगळे वन वर्ड सबस्टिट्यूशन समजत आहेत. इगोइस्ट आणि इगोटिस्ट हे दोन्हीही शब्द करेक्ट आहेत. आणि हा जो फोर्थ ऑप्शन आहे फर्स्ट व्हेंचर ऑफ अ पर्सन, इथे देखील आणखीन एक आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन मिळत आहे, तो आहे व्हेंचर हा शब्द. व्हेंचर म्हणजे काय, एखादं नवीन काम घेणे ज्याच्यामध्ये रिस्क इन्क्लुडेड आहे. ओके, एखादं नवीन काम जे आपण चालू करत आहोत आणि त्यामध्ये मे बी रिस्क असू शकते, त्या गोष्टीला आपण व्हेंचर म्हणत असतो. आणि मग एखादं असं धाडसाचं काम जो कोणी करत आहे त्याला आपण मेडन म्हणू शकतो. ही पण आपली सुरुवातच असते. मेडन स्पीच असं तुम्ही लक्षात ठेवा, सुरुवात केलेली आहे एखाद्या गोष्टीला त्याला म्हणायचं असतं मेडन. मग आपण डी साठी फर्स्ट
आन्सर ऑप्शन सिलेक्ट करू शकतो किंवा कॉलम सेकंडमधलं फर्स्ट जे सेंटेन्स आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ते आपण सिलेक्ट करूयात. आणि D1 सांगणारा आपल्याकडे एक ऑप्शन आहे, त्यावरून आपल्याला गेस करता येईल. 7 क्वेश्चनचा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. पुढचा प्रश्न आहे, चूज द वर्ड दॅट मीन्स अन एक्स्ट्रीम फिअर ऑफ बिईंग इन अ स्मॉल कन्फाइंड प्लेस. इथे फिअर हा आपला कीवर्ड आहे, कारण आपल्याला फोबिया असाच शब्द इथे आलेला असला पाहिजे. वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये सगळीकडे जिथे कुठे फिअर हा शब्द येतो तिथे फोबिया हा शब्द येणारच आहे, त्यामुळे हे आपल्याला आता ओळखायचं आहे. मग आता इथे आपण जे फोबिया असणारे शब्द आहेत तेवढेच ठेवूयात आणि बाकीचा जो एक राहिलेला ऑप्शन आहे हा आपण एलिमिनेट करू. याबद्दल डिस्कशन करूयात, पण आपण फक्त जे काही याचा आन्सर आहे आधी ते शोधूयात. आता पुढे लिहिलेलं आहे स्मॉल कन्फाइंड प्लेस. मग अशी मी तुम्हाला एन्क्लोज्ड हा एक शब्द सांगितलेला होता आणि कन्फाइंड सुद्धा शब्द लक्षात ठेवा. कन्फाइंड म्हणजे काय, जे बंदिस्त आहे. त्यामुळे बंदिस्त ठिकाणाची भीती वाटणारा म्हणजे काय, क्लॉस्ट्रोफोबिक. आणि हा क्वेश्चन सुद्धा कसा रिपीट झालेला आहे तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला मिनिंग विचारलेला आहे. इथे आपल्याला एका फिनॉमिननबद्दल विचारलेलं आहे, म्हणजे ही जी भीती वाटण्याची गोष्ट आहे त्याला काय म्हणायचं, त्याच्यामुळे हा फोबिया शब्द आलेला आहे. पण जर इथे आपण एखाद्या पर्सनबद्दल बोलत असलो असतो तर इथे क्लॉस्ट्रोफोबिक असं आलं असतं, क्लॉस्ट्रोफोबिक. ओके, त्यामुळे फोबियाच्या ऐवजी फोबिक असेल तर ती व्यक्ती असणार आहे. इट विल बी अ पर्सन. ऑप्शनमध्ये तिसरा ऑप्शन आहे झेनोफोबिया. झेनोफोबिया म्हणजे काय, फॉरेनर्सची भीती वाटणारा व्यक्ती. फॉरेनर्सची भीती, जे आपल्या देशातले नाही आहेत, बाहेरून आलेले आहेत, त्यांची भीती वाटू शकते अशा व्यक्तींना झेनोफोबिक म्हणतात. आणि हायड्रोफोबिया हा शब्द आपण मगाशीच बघितला होता. हायड्रो म्हणजे पाण्याशी संबंधित असणार आहे. आणि त्यानंतर आता तुम्ही हायड्रोस्पियर काय असतं हे माहिती असेल तुम्हाला, त्यामुळे हायड्रोस्पियर हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा. हे फोबिया असणारे 3 शब्द तर आपण बघितले. आता आपण हा जो CIDE साईड शब्द जो आहे त्याबद्दल बघूयात. साईड म्हणजे हत्या करणे. ठीक आहे, कोणाचीही हत्या केलेली असेल तर तिथे पुढे वन वर्ड सबस्टिट्यूशन्समध्ये CIDE साईड असं लिहिलेलं असेल. याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो टू किल. आणि ऑप्शनमध्ये दिलेला हा शब्द काय आहे, होमिसाइड. आणि याचा अर्थ असतो की एखाद्या व्यक्तीची हत्या करणे. ठीक आहे, ते व्यक्तीची हत्या करणे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाला मारत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो होमिसाइड. हा क्वेश्चन ॲक्च्युली इझी होता आणि आपल्याला बऱ्याच वेळा ऐकून पण माहिती असतं. म्हणजे हे जे क्लॉस्ट्रोफोबिक लोक असतात त्यांना मे बी लिफ्टची भीती वाटू शकते किंवा एखाद्या छोट्या स्पेसची भीती वाटते, जिथे सगळं बंदिस्त आहे, व्हेंटिलेशन नाही आहे, त्या गोष्टीची त्यांना भीती वाटते. त्याला काय म्हणायचं, क्लॉस्ट्रोफोबिया. किंवा मग ती व्यक्ती असेल तर तिथे असेल क्लॉस्ट्रोफोबिक. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. मेनी ओल्ड मिल्स अँड देअर ग्राइंडर्स आर नाव ॲब्सोल्यूट. इथे ही वन वर्ड सबस्टिट्यूशनचेच क्वेश्चन्स आहेत, फक्त विचारण्याची पद्धत कशी आहे बघा. एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि मग त्याला काय म्हणतात हे तुम्हाला इथे सांगितलंय. सेकंड आहे, अ पर्सन हू हेट्स मनकाइंड इज अ मिसॅन्थ्रोप. हा जो मिसॅन्थ्रोप शब्द आहे हा कसा लक्षात ठेवायचा किंवा याचं रूटवर्ड काय आहे याबद्दल सुद्धा आपण थोडंसं डिस्कशन करूया. नेक्स्ट आहे, अ थिंग ऑर ॲक्शन दॅट कॅन नॉट बी बिलीव्ड इज इनक्रेडिबल. म्हणजे आता एखाद्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवू शकत नाही त्याला आपण अतुलनीय असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, सो इनक्रेडिबल इंडिया हा शब्द आपण ऐकलेला आहे, त्यावरून हे तुम्ही सहज गेस करू शकता. आणि हे कॅन नॉट बी बिलीव्ड म्हणजे काय, ते इतकं चांगलं आहे की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. टू गुड टू बी ट्रू. टू गुड टू बी ट्रू म्हणजे काय, एखादी गोष्ट इतकी चांगली आहे की त्याच्यावरती विश्वासच ठेवला जाऊ शकत नाही. त्यामुळे अतुलनीय हा शब्द परफेक्ट आहे मराठीमध्ये. नेक्स्ट आहे, अ पर्सन हू बिलीव्स इन फेट इज फॅटलिस्ट. सेम शब्द, सेम वन वर्ड सबस्टिट्यूशन मगाशी आपण मॅच द पेअर्ससाठी बघितला होता. म्हणजे हे जे शब्द आहेत वन वर्ड सबस्टिट्यूशनचे हे आपल्याला PYQ ॲनालिसिसमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. कारण सगळे जे काही ऑप्शन्स आहेत ते पुढच्या परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्न म्हणून आलेले दिसतात. त्यामुळे हे सगळे ऑप्शन्स जे आहेत हे व्यवस्थित अभ्यासले गेले पाहिजेत. या क्वेश्चनचा आन्सर काय असेल ते आपण डिस्कस करूयात. मात्र मी तुम्हाला रूटवर्ड्स ओळखून तुम्ही कशा पद्धतीने गेसवर्क करू शकता त्याबद्दल थोडंसं एक्सप्लेन करते. आपल्याला मिसॅन्थ्रोप हा शब्द दिलेला दिसत आहे सेकंड ऑप्शनमध्ये, बरोबर. मग अशी आपण फिलॅन्थ्रोपिस्ट असा एक शब्द बघितलेला. मग त्यामध्ये अँथ्रोप म्हणजे मानवी वंशाशी संबंधित काहीतरी आहे किंवा मानवाशी संबंधित, मानवाच्या कल्याणासाठी संबंधित काहीतरी अँथ्रोपमध्ये असतं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याकडे इथे 2 वर्ड्स आहेत. पहिला रूटवर्ड काय आहे, अँथ्रो हा शब्द. ठीक आहे, अँथ्रो म्हणजे मानव वंशाशी संबंधित. आणि हा जो मिस शब्द दिलेला आहे इथे आपण एखाद्याला हेट करत आहोत किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाहीये असं म्हणत असताना मिस हा शब्द इथे रूटवर्ड म्हणून तुमचं काम करतो.
मग जर आपल्याला एखाद्या ऑप्शनमध्ये हेट असं जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं असेल, तिथे मिस हा शब्द आलेला असेल तर ते करेक्ट असणार. ओके. इथे हेट्स मॅनकाइंड म्हटलेलं आहे, मानव वंशाचा त्याला तिरस्कार आहे, तर इथे तो शब्द काय असणार आहे? मिसॅन्थ्रोप. आणि अँथ्रो म्हणजे मानव वंशाशी संबंधित, हे देखील मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे जर तुमचे रूट वर्ड्स चांगले असतील, तुम्हाला व्यवस्थित लक्षात असतील, तर तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन्स टॅकल करणं खूप इझी जातं. आपण हा रूट वर्ड वापरून आणखीन काही शब्द माहिती होतात का ते बघूयात. पहिला आहे आता मिसॅन्थ्रोप लिहिलेला आहे. तसंच मिसॅन्थ्रोपी असा एक शब्द आहे. ठीक आहे, मिसॅन्थ्रोपी. त्यानंतर मिसोजिनिस्ट पण एक शब्द असतो. आता इथे गाईन हा शब्द आलेला आहे, म्हणजे तो स्त्रीशी संबंधित असणार आहे. आणि मग मिसोजिनिस्ट म्हणजे कोण? जो स्त्रीचा तिरस्कार करतो. त्यामुळे मिस म्हणजे तिरस्कार करणारा आणि किंवा करणारी व्यक्ती, आणि हे जे गाईन शब्द आहे हा आपल्याला स्त्रीशी संबंधित आहे. म्हणून मग मिसोजिनिस्ट म्हणजे स्त्रियांचा तिरस्कार करणारा व्यक्ती. त्यामुळे आपल्याला हे रूट वर्ड्सवरून तुम्ही शब्द कसे लक्षात ठेवू शकतात आणि वन वर्ड सबस्टिट्यूशनसाठी रूट वर्डची किती मदत होते हे तुम्हाला इथे क्लिअर झालं आहे. आता आपण या क्वेश्चनचं जे डिस्कशन आहे ते सुरुवात करूयात. इथे ॲक्च्युली शब्द दिलेला आहे ॲब्सोल्यूट. पण आपल्याला काय म्हणायचं आहे? मेनी ओल्ड मिल्स अँड देअर ग्राइंडर्स, म्हणजे पूर्वी जे काही गिरणींमध्ये काम करायचे ती लोक आता कालबाह्य झालेली आहेत. बरोबर. आपण ह्याला इथे कालबाह्य शब्द वापरण्याची गरज होती या वाक्याच्या मिनिंगनुसार, रेफरन्सनुसार, आणि तो शब्द असतो ऑब्सोलेट. पण या ठिकाणी त्यांनी स्पेलिंगमध्ये एरर दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन्सचा अभ्यास करत असताना होमोनिम्सची सुद्धा इथे गरज पडत आहे. त्यामुळे तुम्हाला हे जे ॲब्सोल्यूट आणि ऑब्सोलेट हे जे शब्द आहेत हे होमोनिम्स आहेत ॲक्च्युली, पण त्यांना वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला फार बघायला मिळणार नाहीत. शक्यतो व्होकॅब्युलरीवरती जे क्वेश्चन्स येतात MPSCमध्ये हे खूप डायरेक्ट विचारलेले दिसतात. त्यामुळे तुम्ही एक बेसिक जरी रीडिंग केलं असेल तर तुम्हाला या गोष्टींचं रिव्हिजन केल्यावर फायदा होऊ शकतो. म्हणजे रिव्हिजन करणं कंपल्सरी आहे, तरच तुम्हाला व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन्स इझिली टॅकल होऊ शकतात. या क्वेश्चनमध्ये आपल्याला ॲब्सोल्यूट या शब्दाच्या ऐवजी ऑब्सोलेट हा शब्द वापरायचा होता. त्यामुळे फर्स्ट सेंटेन्समध्ये आपल्याला जे सेंटेन्स दिलेलं आहे हे इनकरेक्ट आहे. फर्स्ट ऑप्शन आपला इनकरेक्ट असणार आहे. त्यामुळे आपण 9th क्वेश्चनचा आन्सर लिहून घेऊयात, फर्स्ट ऑप्शन. आणि आता आपला जो लास्ट क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरमधला तो बघूयात, मॅच द पेअर्स. या ठिकाणी आपल्याला पार्ट ए मध्ये आता वन वर्ड सबस्टिट्यूशन्स सगळे दिलेले आहेत. मग आपण सुरुवातीला हेच वाचूयात. इथे देखील तुम्हाला रूट वर्ड्सचा कसा फायदा होतो ते बघूयात. आता तुम्हाला मी एकदम डायरेक्टली रूट वर्ड्सनीच कसं गेस करायचं ते सांगते. शब्द दिलेले आहेत कॅनल, स्पिन्स्टर, पॉलिगॅमी आणि पॅनेशिया. आता पॉली हा शब्द जो आहे ऑप्शन थर्डमध्ये दिलेला, हा मल्टिपल गोष्टींशी संबंधित असतो. ठीक आहे. जर तुम्ही मोनो म्हटलं तर ते एकाशी संबंधित असणार आहे, आणि जर तुम्ही पॉली म्हटलं तर मोर दॅन वन. मोर दॅन वन किंवा आपण ह्याला जास्त असं सुद्धा म्हणू शकतो, एकापेक्षा जास्त. म्हणजे पॉली हा शब्द आपल्याला अनेक गोष्टी दाखवतो. मग आपण ह्याला अनेक म्हणून सेव्हरल हा शब्द पण इथे दिसत आहे आपल्याला, हे सिलेक्ट करू शकतो. त्यामुळे थर्डचं जे आन्सर असणार आहे हे आपल्याला फोर्थ ऑप्शनमध्ये मिळत आहे. मग ती फोर्थ म्हणणारे आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, आणि त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट गेस करून या क्वेश्चनचा आन्सर गेस करू शकत होतात. म्हणजे तुम्हाला फक्त रूट वर्ड्स माहिती असतील आणि तुम्ही थोडंसं अवेअर राहून पेपर सोडवत असाल तर तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल. आपण फक्त पॉली म्हणजे मोर दॅन वन हे बघितलं आणि त्यावरून हे गेस केलं, कारण सेव्हरल म्हणजे सुद्धा जास्त असणे. उत्तरापर्यंत डायरेक्ट कसं पोहोचू शकतात तुम्ही हे बघितलं. मात्र पॉलिगॅमीचं जे काही एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे ते एकदा वाचूयात. हॅव्हिंग सेव्हरल वाईव्स ॲट द सेम टाइम, एकापेक्षा जास्त स्त्रियांशी लग्न करणं किंवा एकापेक्षा जास्त पत्नी असणं याला म्हणायचं असतं पॉलिगॅमी. आणि यामध्ये आणखीन एक रूट वर्ड आहे, तो म्हणजे गॅमी हा शब्द. गॅमी हा शब्द लग्नाशी संबंधित असेल किंवा लग्न व्यवस्थेशी संबंधित असणार आहे. केनलचा अर्थ असतो एक शेल्टर असतं जे शक्यतो सिटीच्या बाहेर किंवा आउटस्कर्ट्समध्ये ठेवलेलं असतं. ठीक आहे. आणि हे काय असतं? प्लेस व्हेअर डॉग्स आर केप्ट. केनल इज अ शेल्टर ऑर प्लेस व्हेअर डॉग्स आर केप्ट, आणि हे शक्यतो आउटसाईडला असतं. पिन्स्टर्सचा अर्थ असतो एखादी अविवाहित स्त्री. अविवाहित स्त्री म्हणजे जिने आणखीन लग्न केलेलं नाहीये, दॅट मीन्स अन अनमॅरिड वुमन. शी इज कॉल्ड ॲज स्पिन्स्टर. आणि नंतर इथे लिहिलेलं आहे पॅनेशिया. पॅनेशिया म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला एक सोल्युशन आहे. सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एकच सोल्युशन आहे, त्याला म्हणायचं असतं रामबाण उपाय. म्हणजे कोणत्याही प्रॉब्लेमसाठी आपल्याला एक परफेक्ट सोल्युशन असतं, त्याला म्हणायचं असतं पॅनेशिया. याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, अ रेमेडी विच इज सपोज टू क्युअर ऑल डिसीजेस. कोणताही प्रॉब्लेम असेल तरीही आपण त्याच्यावरती खात्रीशीर उपाय शोधू शकतो.
त्यामुळे रामबाण उपाय किंवा खात्रीशीर उपाय दोन्ही याचे अर्थ असू शकतात. 10th क्वेश्चनचा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. आपण ही जी वन वर्ड सबस्टिट्यूशन्सची सीरीज कंडक्ट करणार आहे, यामध्ये आपण साधारण 5 ते 6 वर्षातले जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते बघणार आणि त्याचबरोबर रूट वर्ड्सची मदत घेऊन आपण कशा पद्धतीने क्वेश्चन्स टॅकल करू शकतो हे तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे ही लेक्चर सीरीज फॉलो करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला पुढचे व्हिडिओज अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन्स भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.